नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जाओ. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण. तर तसंच हा व्हिडिओ भरपूर जुना आहे, म्हणजे बुधवारी मी बहुतेक शूट केलेला होता, पण सर्व एडिटिंग वगैरे राहून गेलं होतं. जेव्हा इकडे लग्न आल्यानंतर आत्तापर्यंत सगळं लग्नाचे व्हिडिओ शेअर केले. अजून तर गावाकडेच आहे, बाकीचे व्हिडिओ पण सर्व काही शेअर करणार आहे जसा वेळ भेटेल तसा. त्यामुळे व्हिडिओ पण टायमिंगवर अपलोड होत नाही आहे. तर आज थोडंसं चिवडा वगैरे बनवायचं होतं आणि बाकीचं पण, म्हणजे हा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे जो की मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि थोडंसं मार्केटमध्ये पण जाणार आहोत आम्ही. तर इथं नवीनच मार्केट भरायला लागले लास्ट वीकपासून, बुधवारच्या दिवशी. तर मग गेलो होतो तिकडेच, थोडं सामान घेऊन यायचं होतं आणि मला पण बांगड्या वगैरे घ्यायचे होते, पण बांगड्या काही भेटल्या नाही. बन पण आणायचं होतं, बन पण एवढं काही खास नव्हतं आणि म्हटलं चला ते नाही आणलं, पण पिल्लूला उलनच्या पॅन्ट आणल्या आणि असं डेली यूजसाठी एक स्वेटर आणलं जर्की. बाकी काही जास्त सामान नाही आणलं आणि सॉक्स वगैरे मला घ्यायचे होते ते घेतले. आणि चीप मार्केटमध्ये ना शॉपिंग करण्याची मजाच काही वेगळी असते. तर काय काय आणलं तुम्हाला दाखवते झटपट. आणि स्वयंपाक करायचा आहे, सोयाबीनची सुकी भाजी करणार आहे, ते सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर सामान वगैरे चेक केलं, घालून बघितलं पिल्लूला स्वेटर आणते आणि आता स्वयंपाक करते. तर तुम्हाला म्हटलं सोयाबीनची भाजी करणार आहे, चपाती 2-3च करायच्या, जास्त काही भूक नाही. कारण जायच्या वेळेस मी गाजरचा हलवा बनवून गेले होते त्यामुळे. आणि आज चतुर्थी पण आहे, तर मग काय ते दोघंच आहे, म्हणजे मला पण जेवायचं आहे आत्ता. तर थोडंफार स्वयंपाक करणार आहे, खूप जास्त काही बनवायचं नाही, झटपट करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तर तुम्हाला म्हटलं होतं ना मी सोयाबीनचं बनवायचं, तर मला सुकी भाजी तिथं काढून ठेवलं आहे. पण यांचं म्हणणं आहे की बटाटे चटणी बनव, कारण बटाटे शिल्लक आहे. तर मग घरी जातील तर त्याला ऑलरेडी मोड येतं थंडीचे. आणि जाताना बघा इथं मी मस्त छान गाजराचा हलवा बनवलं होतं यांच्या दोघांसाठी. तर ते नाश्ता करून गेलो होतं, आता पटपट स्वयंपाक करते आणि मग जेवण करणार आहोत. आणि तुम्हाला ते कालचं आवळ्याचा मुरंबा जो आहे तर तो दाखवते. बघा किती छान मस्त एकदम जे आहे ना आपल्या गुलाबजामुनसारखं. आणि ह्यावेळी जास्त डार्क झालं आहे बघा वरती जे आहे ना, तर नाही येतं. तर हे ना काय होतं काय माहिती, कधी कधी मोबाईलमध्ये नसं बघा असं लकलक वाटतंय ना तुम्हाला दिसत असं. तर मस्त छान झालं आहे बघा. कधी कधी काय होतं काय माहिती, मोबाईलमध्ये ना व्यवस्थित दिसत नाही बघा, ब्लर ब्लर दिसते. तर मस्त छान झालेलं आहे, आतमध्ये मुरलेलं आहे. आता हे मिक्स करणार आहे मी, कारण वरती ना खाली खाली पाक जाऊन बसतो आणि वरती मग सुके पडतात म्हणून. तर इथं मी बटाट्याची चटणी मला बनवायची होती. तुम्हाला म्हटलं सोयाबीन, तर म्हटलं बटाटे खराब होऊन जातील, कारण गावाकडे जायचं आहे. तर म्हटलं चला चटणी बनवते, कारण बटाटे सध्या खात नाही का बरं, कारण खूप कॅलरीज असतात आणि वेट गेन पण खूप होतं पटपट. आधीच तर जे आहे ते कमी करायचं चाललेलं आहे. त्यामुळे तर कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, बारीक कट केलं, हिरवी मिरची टाकली, छान परतून घ्यायच्या. म्हणजे कसं छान परतवलं ना तर चटणी मस्त छान लागते. आणि त्यानंतर मग त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा. तर कांदा मी ऑलरेडी कट करून ठेवलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची, जे की मी सांगायचं राहिलं. तर ते टाकलं. त्यानंतर कांदा कट करून घेतलेला. कांद्यामुळे बटाट्याची चटणी जी आहे ना ती मस्त छान लागते. तर कांदा टाकून घेतला. त्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे काय होतं आपला जो कांदा आहे ना तो पटकन परतवला जातो. तर कांदा इथं परतवतोय तोपर्यंत मी इथं जी होती कणिक ऑलरेडी भिजून ठेवलेली होती, तर लगेच मग इथं चपाती करून घेऊ म्हटलं. कांदा परतून होईल तोपर्यंत बटाटे पण उकडून ठेवलेले आहे. आणि बाहेर गेलो होतो त्यामुळे थोडंसं लेटच झालं होतं, म्हणून पटपट करत होते. तसं केल्यानंतर पटपट स्वयंपाक होतो आणि जास्त काही वेळ पण लागत नाही आपल्याला. तर म्हटलं चला एक गॅसवरती कांदा परतून होईल आणि दुसरीकडे जो आहे ना तर माझ्या चपात्या पण होऊन जातील. तर पिल्लूची गडबड बघा तिथं चालूच आहे आणि उभाच आहे. त्यानंतर मला चिवडा पण बनवायचा आहे, कारण मग गावाकडे जायचं आहे, तर आम्ही थांबणार आहोत. आणि चिवडा म्हटलं यांच्यासाठी थोडंसं बनवून ठेवूया. आणि दिवाळीचं पण बाकी आहे, तर भरपूर सारं सामान जे होतं माझं शिल्लक आहे. गुलाबजामू पण मी अजून बनवले नाही, आता इथून गावाकडनं गेल्यानंतर बनवणार आहे. तर बघ इथं मी छान पटपट अशा चपात्या करून घेते, खूप जास्त काही बनवायची नाही. आणि थोडासा बाहेरचा आवाज येतोय, कारण काय होतं ना इथं गाड्या जातात रोडच्या कडेला, त्यामुळे आवाज थोडासा येतोच घरामध्ये. किती जरी नाही म्हटलं तर पिल्लू चालू तर चपाती की फुगली पटकन उचल असं, म्हणून आम्ही हसत होतो. तर इथं मग मी पीठ जे होतं तर मळून घेतलं आणि बघत होते किती चपात्या होतील. जास्त जर होत असेल तर एवढ्या नको करायला.
किंवा मग एखादी एक्स्ट्रा झाली तर करून ठेवते. फ्रीजमध्ये मी कधीच कणिक भिजवून ठेवत नाही, कारण ती चांगलीही नसते आपल्यासाठी आणि ते चपाती पण त्याची काही एवढी काही खास येत नाही. तर इथं माझा जवळपास कांदा पण परतून झालेला आहे आणि चपाती बघा, चपाती पण बनवून झाली आणि पिल्लूनी किती पसारा केला आहे बघा. मला चपाती करेपर्यंत मला दाखवते बघा, एवढं पीठ वगैरे सांडून ठेवलेलं आहे. तर चपाती पण झालेली आहे, मस्त छान कांदा पण परतून झालेला आहे. तर यामध्ये आता मी थोडंसं लाल तिखट लाल तिखट नाही, फक्त हळद टाकते, कारण हिरवी मिरची टाकलेली, त्यामुळे दुसरं काही टाकायची काही गरज नव्हती. त्यानंतर इथं मी बटाटे उकडून घेतले होते, कट करून घेतले, ते टाकले, छान परतून घ्यायची, म्हणजे छान टेस्ट येते, फ्लेवर येतो. आणि त्यानंतर इथं बारीक कट केली कोथिंबीर टाकली. कोथिंबीरमुळे तर चटणी एकदम अप्रतिमच लागते, विशेष नाही, कोणतीही भाजी असू दे कोथिंबीर टाकली तर छान मस्त होते. तर बघा इथं बटाट्याची चटणी पण तयार झालेली आहे आणि चपात्या पण तयार आहे. तर मस्त छान आता मी जेवण करतो आणि मी जेवायला बसल्यानंतर व्हिडिओ काही शूट केला नाही. कधी कधी काय होतं ना, आठवण वगैरे राहत नाही, घाई गडबडीमध्ये असे कामं होतातच. तर 2 दिवसांचा व्हिडिओ एक आहे हा. तर हे आदल्या दिवशीचं का दुसऱ्या दिवशीचं काहीतरी होतं. तर खूप दिवस झाले व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता, त्यामुळे मला पण आठवत नाही आहे. तर इथं पपई आणलेली, तिथं मी पपई कट करून देते. तर पिल्लू बघा किती खुश झाला की त्याला पपई खायला भेटते. आणि पपई म्हटलं ना तर आम्हाला पपई खूप आवडते पिल्लूला जास्त, आणि त्याला कोणतंही फ्रूट असू दे खूपच जास्त प्रमाणात आवडतं. तर म्हटलं चल आता पपई पण होती, तर म्हणून मी त्याला कट करून देते आणि साल वगैरे काढून देते, म्हणजे खायला इझी पडतं. तर तेच करत होते मग मी. आणि पपई दुपारची वेळेला कसं काहीतरी फ्रूट वगैरे लागतच त्याला खायला, आणि कसं हेल्दी पण असतं बाकीच्या गोष्टी बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा, मग त्यामुळे तेच त्याला कट करून देते. आणि त्यानंतर मग थोडंसं चिवडा वगैरे बनवणार आहे. तर कारण मग दुपारच्या वेळेला कसं वेळ असतो, तर तेवढ्या वेळात ते कामं होऊन जातात पटपट. तर इथं बघा मी छान असं त्याला मी म्हणजे जे बी वगैरे होतं तर ते काढून देते आणि कट करून देते. आणि मग आज काम पण लवकर आवरलं होतं सकाळचं, तर केस वगैरे पण धुवायचे होते, तर केस पण धुवून घेतले आणि बाकी सगळं आवरून ठेवलेलं होतं. तर फक्त आता पिल्लूला खाऊ घालून त्याला झोपी लावायचं आहे. आणि मग म्हटलं चिवडा बनवूया. तर बघू आता पिल्लू झोपलं तर पाहिजे, झोपला तरी कधी कधी ना तो लगेच उठतो, त्यामुळे तर साल वगैरे काढून देते, म्हणजे त्याला कसं चमच्याने जो आपला फ्रोग असतो ना, तर त्याने खाता येतं मस्त छान असं. आणि खाली म्हणजे त्यांचं पण कपडे वगैरे खराब होत नाही, खाली आपलं फरची वगैरे खराब होते नाही, व्यवस्थित खाता येतं. नाही तर पुन्हा तसंच दिलं ना तर ड्रेस पण खराब, त्यानंतर पुन्हा हात वगैरे पण सर्व खराब होतं, खाली पण खराब, एवढे बाकीचे सर्व कामं वाढतात. त्यापेक्षा असं मस्त छान साल वगैरे काढून कट करून दिलं ना तर व्यवस्थित खाताही येतं आणि आपल्याला पण जास्तचे कामं वाढवा होत नाही. तर किती नाचतोय बघा, त्याला किती आनंद होतो की आई आपल्याला पपई कट करून देते. पपई वगैरे कट करून दिली आणि त्यानंतर मग आम्ही दोघं संध्याकाळच्या वेळेस फ्रेश वगैरे झालो. आणि मग इथं मी चिवडा बनवायला घेतलेला आहे. तर मुरमुरे जे होते ना तर ते चाळून वगैरे घेतले मस्त छान असे. आणि त्यानंतर काय होतं ना, चाळून त्यात भुगा वगैरे असतो, काही कचरा वगैरे असतो, तर तो पण काढून म्हणजे निघतो, त्यामुळे कधी पण चाळूनच घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, सर्व मुरमुरे भाजून घेतले आणि इथं मकाच्या ज्या पापड्या आहेत तर त्या तळून घेते. त्याला मी म्हणत होते वरती चढू नको पडशीन, तर तेल गरम आहे, तर बघा ऐकायला अजिबात तयार नाही आहे. तर मस्त छान इथं आता मी मुरमुरे भाजून घेतले, थोडंसं मीठ आणि तेल टाकून भाजायचे, म्हणजे काय होतं ना तर मुरमुरे जे आहेत आपला चिवडा जो आहे तर शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो. आणि त्यानंतर इथं मी मकाच्या पापड्या ज्या आहेत तर छान तळून घेतलेल्या आहे आणि याच पद्धतीने सर्व काही एक एक करून तळून घेणार आहे. तर सर्वात आधी पापड्या तळून घेतल्या, त्यानंतर खोबरं तळते. तर पापड्या ज्या आहेत वेगळ्या ठेवते, कारण परातमध्ये एवढं ना हलवता येत नाही आहे. आणि त्यानंतर मग शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व काही इथं मी छान असं तळून घेते आणि जेवढं जे होतं ना तळून घेतलं ते मिक्स करते. त्यानंतर इथं मी चिवड्याचा मसाला नेलेला होता दिवाळीच्या वेळेस गावाकडनं, तोच टाकला, त्याची टेस्ट पण छान येते. आणि पिलूला आमच्या फक्त खोबरं आणि मकाच्या पापड्या खूप जास्त आवडतात चिवड्यातला. त्यानंतर सगळं एकत्र हळूहळू करून मिक्स करते, कारण परातीमध्ये ना तर एवढं छान मिक्स करता येत नाही. आणि कढईला पण थोडासा मसाला वगैरे लागलेला होता, तर तो पण त्यामध्ये मुरमुरे वगैरे टाकून घेतले, म्हणजे मसाला पण वेस्ट जात नाही आणि काही आपलं जे आहे तर व्यवस्थित छान होतं.
आणि बघा इथं आता मी थोडंसं थंड झाल्यानंतर ना हाताने मिक्स करते आहे आणि त्यानंतर मग पूर्ण जे पापड्या आहे मकाच्या त्या टाकून मिक्स करून घेणार आहे. आदल्यामधल्या वेळेमध्ये खायला चिवडा मस्त असतो. आणि गावाकडे थांबलं तर मग यांना पण घरी आल्यानंतर ऑफिसवरून किंवा आधीमध्ये सकाळी लवकर झालं नाही जेवायला तर मग बरं पडतं आणि पटकन खायला पण काहीतरी भेटतं. तर इथं मी छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये मक्याच्या पापड्या टाकल्या आणि आता त्याही छान मिक्स करून घेते. तर मस्त छान आपला जो आहे तो चिवडा तयार झालेला आहे. आणि थोडीशी सर्दी म्हणजे थोडीशी चांगलीच झालेली आहे, त्यामुळे मग माझा आवाज पण असा येतोय आणि खूप कमी पण येत असेल तुम्हाला. तर पिल्लू बघा हाय करतो आहे, तर त्याला पण दिसत आहे कॅमेरा चालू आहे आणि त्याला पण खूप म्हणजे त्यातलं लगेच कळतं की आई काहीतरी शूट वगैरे करते आहे. तर मस्त छान चिवडा बनवला आणि आता डब्यात थंड झाल्यानंतर भरून ठेवणार आहे. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र केलेला आहे. आधीचे भरपूर व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचे बाकी होते, त्यामुळे सर्व व्हिडिओ मागे पुढे झाले. पण म्हटलं चला लग्नाचे व्हिडिओ तुमच्यासोबत आधी शेअर केले आहे. नसेल बघितले तर नक्की बघा आणि पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.